नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सर्वांना गुड न्यूज आहे, सर्वांना आनंदाची बातमी आहे. तुम्हालाही अशा प्रकारचा मित्रांनो मेल वगैरे आला असेल किंवा एस-एम-एस वगैरे आला असेल, त्या ठिकाणी तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. यू आर एलिजिबल फॉर धिस प्रोग्राम म्हणजे तुमचा प्रोग्राम कोड वगैरे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. आणि खाली बघा तुम्हाला 2507 033 5000 आणि समोरचे जे काही 4-5 अंक असतील. मित्रांनो, अशा प्रकारचे जे आहे तुमचा पी-आर-एन नंबर तुम्हाला जो आहे तो फायनली मिळालेला आहे ऑफिशियली. आता यामध्ये बघा तुम्ही मेल करून देखील बऱ्याच विद्यार्थ्यांनी जे आहे पी-आर-एन वगैरे मागवलेला होता. आता तुम्ही ज्या मित्रांनी या ठिकाणी जे आहे तुम्हाला विद्यापीठाने सर्वांना जवळपास जे आहे तुमच्या प्रोग्राम वाईज तुम्हाला पी-आर-एन नंबर पाठवलेले आहेत. आता ज्या विद्यार्थ्यांनी जे आहे मल्टिपल कोर्सला अप्लाय केला असेल, त्यांना मेल किंवा एस-एम-एस मल्टिपल टाईम येऊ शकतो. म्हणजे थोडक्यात काय तर तुम्ही 2 किंवा 3 प्रोग्रामला जर अप्लाय केला असेल, तर तुम्हाला 2 किंवा 3 वेळा मेसेज येऊ शकतो. परंतु जो तुमचा पी-आर-एन नंबर असेल तो एकच असेल. म्हणजे तुमचा कोणताही प्रोग्राम जरी असला, यावर्षी तुम्ही ज्याला ॲडमिशन घेतलं असेल, त्याला तुम्हाला एकच पी-आर-एन नंबर असणार आहे, ज्याला आपण कॉमन पी-आर-एन म्हणतो, बरोबर? प्रत्येक म्हणजे पी-आर-एनचा अर्थ काय होतो? परमनंट रजिस्ट्रेशन नंबर. परमनंट म्हणजे काय थोडक्यात फक्त एकच. तर तो जो आहे तुमच्या विद्यापीठाकडून जे आहे तुम्हाला तो प्रोव्हाईड केला जातो किंवा तुम्हाला दिला जातो. समजा तुम्ही एम-एला ॲडमिशन घेतलं असेल किंवा एखाद्या डिप्लोमा कोर्सला ॲडमिशन घेतलं असेल, तर दोन्ही प्रोग्रामसाठी या ठिकाणी जे आहे तुम्हाला एकच पी-आर-एन नंबर बघायला मिळेल, ठीक आहे? अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता. तुम्हाला देखील अशा प्रकारचं जे आहे तुम्हाला या ठिकाणी जे आहे मेसेज वगैरे आला असेल. आणि मित्रांनो तुम्हाला ज्या या ठिकाणी बघा ई-सुविधा जे काही पोर्टल तुम्हाला सांगितलेलं आहे या ठिकाणी मेसेजमध्ये तुम्हाला एक शॉर्ट लिंक दिलेली आहे. त्या शॉर्ट लिंकवर क्लिक करायचं आहे. मित्रांनो त्या शॉर्ट लिंकवर क्लिक केलं, की तुमच्या समोर जे आहे बघा मित्रांनो अशा प्रकारची वेबसाईट जी आहे ओपन होईल. आता मित्रांनो ही जी वेबसाईट आहे सेम तुमच्या मोबाईलमध्ये पण ओपन होईल आणि तुमच्या लॅपटॉपमध्ये पण ओपन होईल. ठीक आहे. आता मित्रांनो प्रॉब्लेम असा आहे फक्त ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी बघा स्टुडंट लॉगिनवर क्लिक करता. बघा आता मी या ठिकाणी जे आहे स्टुडंट लॉगिनवर क्लिक करतो. स्टुडंट लॉगिनवर क्लिक केलं मित्रांनो, की बघा या ठिकाणी जे आहे स्टुडंट लॉगिन न्यू पोर्टल पी-आर-एन स्टार्ट्स फ्रॉम 25 म्हणजे तुम्हाला जो काही आज पी-आर-एन मिळालेला असेल 25/07 किंवा ज्यांना जानेवारीमध्ये पी-आर-एन मिळाला असेल 25/01 फक्त अशा विद्यार्थ्यांनी ज्या मित्रांनो या ठिकाणी लॉगिन करायचं आहे. आणि तुमचं जे काही या ठिकाणी बघा स्टुडंट लॉगिन एक्झिस्टिंग ड्यू पी-आर-एन स्टार्ट्स फ्रॉम 20 तर ज्या विद्यार्थ्यांच्याकडे जुने पी-आर-एन नंबर असतील किंवा ज्यांचा पी-आर-एन जो आहे तो 20 पासून सुरू होत असेल, जसं की समजा 2011, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 आणि 24 पर्यंत. कारण 24 पर्यंत जे आहे 20 पासून सुरू होणारा पी-आर-एन नंबर होता. यावर्षी 25 जानेवारीपासून जो आहे 25/01 आणि 25/07 आत्ताचा जो आहे तो नवीन पोर्टलला मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला लॉगिन करायचा आहे. ठीक आहे. आता मित्रांनो बघा हे नवीन पोर्टल आहे. तर सर्वांनी या ठिकाणी लॉगिनवर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही लॉगिनवर क्लिक करता, तुमच्यासमोर जे आहे मित्रांनो ही वेबसाईट ऑलरेडी ओपन होते. ज्याच्यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल लास्ट टाईमचा, की ज्यांना पी-आर-एन नंबर मिळालेला आहे त्यांनी कशाप्रकारे या ठिकाणी लॉगिन करायचं आहे. जे मी तुम्हाला ऑलरेडी जे आहे तो कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तो व्हिडिओ देखील मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जे आहे तो बघायला मिळेल. व्हिडिओ डिस्क्रिप्शनला त्याची लिंक दिलेली आहे. कशाप्रकारे ते लॉगिन केलेलं आहे वगैरे, वगैरे, वगैरे. आणि मित्रांनो सोबतच तुम्हाला या ठिकाणी मी लॉगिन करून देखील दाखवणार आहे. कशाप्रकारे तुम्हाला लॉगिन करायचं आहे. आता बघा मित्रांनो, तुम्हाला जो काही मेसेज वगैरे आलेला असेल, या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघितलेला असेल. त्यावर बघा तुम्हाला जो काही तुमचा पी-आर-एन नंबर मिळालेला आहे, 25/07/033 5000 असा जो काही तुमचा पी-आर-एन मिळालेला असेल, तो पी-आर-एन तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. तुमची जी काही जन्मतारीख असेल मित्रांनो, डी-डी-एम-एम-वाय-वाय म्हणजे समजा तुमची जन्मतारीख जर समजा 1 ऑगस्ट 2003 असेल, तर तुम्हाला या ठिकाणी 01/08/2003 म्हणजे तुमचं या ठिकाणी जन्मतारीख काय होती? 1 ऑगस्ट 2003 यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि खाली लॉगिनवर क्लिक करायचं आहे. जसं मित्रांनो तुम्ही या ठिकाणी लॉगिनवर क्लिक करता, तुमच्यासमोर जे आहे अशा प्रकारचा विंडो ओपन होईल. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी जे आहे तुम्हाला फक्त आणि फक्त हे तुम्ही लॅपटॉपमध्ये किंवा तुमच्या कॉम्प्युटरमध्ये ओपन करू शकता. जर तुमच्या मोबाईलमध्ये तुमचा मोबाईल Redमीचा वगैरे किंवा असेल, तर तुमच्या फोनमध्ये तुम्हाला जे आहे डेस्कटॉप मोड ऑन करावं लागेल. कारण नॉर्मल जे आहे तुमच्या मोबाईलमध्ये ही वेबसाईट ओपन होणार नाही आणि जरी ओपन झाली, तरी तुम्हाला माहिती चुकीची वगैरे दाखवली जाऊ शकते. त्यामुळे तुमच्या फोनमध्ये तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही या वेबसाईटवरती येता, येथे क्लिक करून म्हणजे न्यू पोर्टल, स्टुडंट लॉगिन न्यू पोर्टल यावर ज्यावेळेस तुम्ही क्लिक करता, लॉगिन करता, त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला जे आहे ही वेबसाईट तुम्हाला दिसेल. परंतु तुम्हाला जे आहे तुमच्या फोनमध्ये डेस्कटॉप मोड ऑन करायचा आहे, तरच तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही ही वेबसाईट बघू शकता. अन्यथा तुम्हाला मित्रांनो जी आहे ही वेबसाईट तुमच्या लॅपटॉपमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये तुम्ही लॉगिन करू शकता. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी तुम्हाला लॉगिन करायचं आहे. तुमचं हॉल तिकीट या ठिकाणी बघायला मिळेल. आता हे हॉल तिकीट केव्हा बघायला मिळणार आहे मित्रांनो? आता बघा तुमची डिसेंबरच्या शेवटच्या वीकमध्ये तुमची जी आहे परीक्षा सुरू होणार आहे. तर शक्यता आहे मित्रांनो 10 डिसेंबर म्हणजे समजा तुमच्याकडे अजून 1 महिना टाईम आहे बरोबर? तर एका महिन्यानंतर मग मित्रांनो तुम्हाला जे आहे 8 ते 10 डिसेंबरपासून तुम्हाला या ठिकाणी हॉल तिकीट तुमचं तुम्हाला दिसायला सुरुवात होईल. एक्झाम फॉर्म सबमिशनमध्ये मित्रांनो काय असतं या ठिकाणी तुम्हाला दाखवतो मी. मित्रांनो या ठिकाणी ती माहिती असते, ज्या माहितीमध्ये मित्रांनो तुम्हाला जे आहे ए-टी-के-टी असेल किंवा तुमचा बॅकलॉग असेल किंवा तुम्ही एखादा फॉर्म तुमचा एखादा विषय द्यायचा बाकी असेल. आता जे विद्यार्थी जानेवारीचे असतील, तर त्यांनी या ठिकाणी क्लिक करून जे आहे तुम्ही
ए-टी-के-टीचा फॉर्म भरणं असेल. आता बघा या ठिकाणी बघा डाउनलोड मार्कशीट. आता डाउनलोड मार्कशीट कोणासाठी असणार आहे? तुमचा निकाल जर लागला तरच तुम्ही या ठिकाणी जे आहे मार्कशीट डाउनलोड करू शकता. आता या ठिकाणी जे आहे नो मार्कशीट अवेलेबल फॉर द सिलेक्टेड इव्हेंट दाखवत आहे. हे नो का दाखवत आहे? कारण तुमचं ॲडमिशन नवीन आहे. आता हे बघा आपला एक विद्यार्थी आहे. मास्टर ऑफ आर्ट्स इकॉनॉमिक्स विथ क्रेडिट्स ओपन अँड डिस्टन्स लर्निंग 2023 पॅटर्न एन-ई-पी इयर 1 सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2. आता बघा यांचा एम-ए इकॉनॉमिक्समध्ये यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे. सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2 यांना या ठिकाणी बघायला मिळेल. आता यांची एक्झाम जी आहे मित्रांनो डिसेंबर-जानेवारीमध्ये सेमिस्टर 1 होईल आणि मे-जून 2026ला त्यांची सेमिस्टर 2 ची एक्झाम होईल. जेव्हा त्यांचा निकाल लागेल तेव्हा त्यांचं या ठिकाणी जे आहे तुमचं मार्कशीट वगैरे तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता. आता तुम्हाला जे आहे थर्ड पार्टी लिंकवर क्लिक करून किंवा विद्यापीठाच्या साईटवर जाऊन तुम्हाला कुठल्याही ठिकाणी जाऊन तुमचा पी-आर-एन टाका, पासवर्ड टाका, ओ-टी-पी टाका, टाकायची गरज नाहीये. तुम्ही या ठिकाणी फक्त तुम्हाला तुमच्या जो काही तुमची डेट ऑफ बर्थ वगैरे असेल ती टाकायची आहे. तुम्हाला तुमचा पी-आर-एन नंबर टाकायचा आहे, जो तुम्हाला नवीन मिळाला 2507 किंवा 2501 तो टाकून तुम्हाला या ठिकाणी लॉगिन करायचं आहे. तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करू शकता, ए-टिकीटचा फॉर्म भरू शकता आणि तुमचा रिझल्ट आहे डाउनलोड करू शकता. ठीक आहे. मित्रांनो खूप सोपी पद्धत आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल. छोटासा व्हिडिओ आहे. सर्वांना गुड न्यूज आहे ही. तुम्हाला तुमचा पी-आर-एन नंबर मिळाला का? कमेंट करून सांगा. नसेल मिळाला तर कृपया आपण जे आहे विद्यापीठाला मेल करू शकता. विद्यापीठाला मेल कसा करायचा, काय करायचं संपूर्ण फॉर्मॅट तुम्हाला जो आहे मित्रांनो, मी दिलेला आहे आपल्या WhatsApp चॅनलवरती आणि Telegram ग्रुपवरती. ठीक आहे. त्याची देखील तुम्हाला लिंक व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यावर देखील तुम्ही क्लिक करून जे आहे विद्यापीठाला मेल वगैरे करू शकता. मित्रांनो कोणाला काही समस्या वगैरे असेल, तर तुम्ही जे आहे ysemi@परीक्षितअभ्यास.in आपल्या या मेलवरती मेल करू शकता किंवा कोणाला काही समस्या वगैरे येत असेल, तुम्ही आपल्यासोबत आहे WhatsAppला देखील जॉइन होऊ शकता किंवा Telegramवर देखील जॉइन होऊ शकता आणि तुम्ही जे आहे खाली तुमच्या मनातली काही समस्या असेल किंवा काही तुम्हाला काही सजेशन वगैरे द्यायचं असेल, तर तुम्ही जे आहे आपल्या व्हिडिओ खाली कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.